मला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल, हे आम्ही 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्यांच्याशी जे नातं आहे माझं ते लहानपणापासूनच आहे. मी पूर्वी संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली, नंतर मग शिवसेनेच्या शाखा आणि मग शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण हे सुरू झालं. कारण संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसारखे आहेत. तर म्हणजे निरपेक्ष भावनेने कसं काम करावं हे संघ परिवाराकडून शिकावं. कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. आणि या देशभरामध्ये संघाच्या 5 लाख शाखा आहेत आणि 1925 रोजी संघाची स्थापना परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली. आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष होत आहे. आणि हे देखील विशेष आहे, एखादी संस्था सुरू होते परंतु 100 वर्ष या देशाची सेवा करणं, या देशाच्या उभारणीमध्ये, राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून संघाची शिकवण जोडणारी आहे, तोडणारी नाही. आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रखर हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन सरकार स्थापन केलं. आणि 80% समाजकारण, 20% राजकारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं. हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं. आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते, नंतर अजितदादा. आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं 2.5 वर्ष, हे सर्वसामान्यांसाठी केलं. कुठलाही स्वार्थभाव न ठेवता मला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल, हे आम्ही 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड यश, लँडस्लाईड, लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने दिलं. आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले. मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, त्यांच्या सहकार्याला. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं. आणि म्हणून इथं जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणार आहे निरपेक्ष भावनेने, त्याने जरूर एकदा तरी यावं आणि इथून प्रेरणा घेऊन जावी. आणि म्हणून मी दरवर्षी येतो. आज सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आले आणि